बोदोड शहरातील हिरवा तलाव गत वर्षाच्या तुलनेत या वर्षी 20%वरच अवलंबून आहे। त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता परिसरात निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहतोय की अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मध्यवर्ती भागात असलेला बोदोड शहरातील हा हिरवा तलाव आहे आणि या हिरवा तलावावरती परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावरच अवलंबून असतो। मात्र सध्या 3 महिने उलटलेले आहेत तरी देखील हा तलाव अपूर्ण अवस्थेत पाण्याच्या पडून आहे। ह्या गतवर्षी मोठ्या प्रमाणात पूर्णपणे 100% भरलेला होता। त्यामुळे पाहिजे तसा पाऊस होत नसल्यामुळे बोदोड तालुक्यात हा तलाव सध्या 20% वरतीच आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणचं पाणी यावर अवलंबून असतं। बोदोड शहरामध्ये पाण्याची समस्या ही अत्यंत बिकट आहे। गेल्या अनेक वर्षापासून इथं पाण्याची समस्या उद्भवत आहे। बोदोड शहरामध्ये हा जो हिरवा तलाव आहे, या तलावाला लागूनच बोदोड शहरातील जी विहिरी आहेत त्या तलावावर अवलंबून असतात। हा तलाव जर पूर्ण भरला नाही तर संपूर्ण एक वर्षभर त्या गावातील विहिरींना पाणी येत नाही। त्यामुळे संपूर्ण शहराला ओढीच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं आणि यावेळेस जर परत हा तलाव नाही भरला तर परत येणाऱ्या काळामध्ये बोदोड शहराला पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे। आपण पाहतोय की सिंचनाचा पाण्याचा प्रश्न देखील आणि नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न याच तलावावर अवलंबून असतो। त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता यामुळे वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, बोदोड, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।